एकीकडे वक्फ विधेयकाला काही मुस्लिम नेत्यांनी आपला विरोध दर्शवलाय, अशातच वक्फ बोर्डाच्या मुख्य पदांवर गैरमुस्लिम व्यक्तींना घेतलं जातं तेव्हा तुम्ही देखील शिर्डीच्या साई संस्थांवर मला घेणार का, असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता। त्यावर भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी जलील यांना भाजपमध्ये या अशी ऑफरच दिलेली आहे। या संदर्भात संजय केनेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। वक्फ बोर्डाचं विधेयक जेव्हा पास होतं त्यानंतर एकीकडे विरोधही केला जातो आणि विरोध करत असताना तुम्ही हिंदुत्वाचे विचाराचे आहात, मात्र तुम्ही मुस्लिमांचा विचार कसा करता असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो। आपल्यासोबत आमदार संजय केनेकर आहेत, जाणून घेऊयात। तुम्ही मुस्लिम बांधवांना एक गिफ्ट दिलं आहे, सौगाते मोदी, म्हणजे एक जशी एक किट आहे किराण्याची, ती किट दिलेली आहे। त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला गेला आहे, तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणता, हिंदुत्वाचं सरकार म्हणता, मात्र दुसरीकडे कुठंतरी हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे की तुम्ही कसा विचार करता त्यांचा? आम्ही हिंदुत्वाचं सरकार म्हणून ह्या देशात जो राहतो, जो राष्ट्रीयत्वाचा विचार करतो तो हिंदुत्ववादी आहे। आम्ही मुस्लिम म्हणून मानतच नाही ना, कारण या देशावर जो प्रेम करतो तो आमचा नागरिक आहे आणि त्याला सवलत देणे, त्याला मदत करणे हे अर्ध कर्तव्य पंतप्रधानाचं। बरं, इम्तियाज जलील म्हणतात की हे बिल आणून तुम्ही लोकशाहीचा कुठेतरी घात करताय। खऱ्या अर्थानं या बिलाविरुद्ध जाणंच हे लोकशाही विरुद्ध जाणं आहे, हे इम्तियाज जलीलला माहीत नाही। कुठंतरी राहिलेली प्रसिद्धी मिळावं म्हणून या बिलाविरुद्ध बोलता येते। त्यांनी इच्छा दर्शवली आहे की साईच्या शिर्डी संस्थानावर जाण्याची। भारतीय जनता पार्टीत येऊन जाऊ। बरं, ऑफर देताय का तुम्ही त्यांना? काय ही भाजपमध्ये येण्याची जलील यांना ऑफर देताय त्यांनी का? हिंदुत्वाचे विचार स्वीकारले, हिंदुत्वाचं हाच तर देश आहे बरं, ज्यांनी राष्ट्रपती या देशाचा मुस्लिम समाजाचा केला। बरं, तुम्ही त्यांना म्हणताय की तुम्ही भाजपत येऊन जा, म्हणजे तुम्ही ऑफर देताय का जलील यांना? नाही, भाजपात ऑफर यायचा नाही, त्यांनी हिंदुत्वाचे विचार स्वीकारून घ्यावं। भाजपात येणंच म्हणजे हिंदुत्वाचे विचार स्वीकारणे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।